नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यात कोरोनाच्या फैलावावर लगाम लावण्यासाठी राज्य सरकारने 8हून अधिक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन केलेलं आहे. विशेषतः ठाणे, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये सतत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण देखील वाढत चाललाय. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला. पर्याय नव्हता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासन कुठं कमी पडतंय? पुन्हा लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे का? जनतेकडून प्रशासनाला सहकार्य मिळतंय का? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत बडगा लॉकडाऊनचा या विशेष कार्यक्रमात. मुंबई लगतच्या 7 महापालिकेत पुन्हा लॉकडाऊन. राज्यातील 8 जिल्ह्यात पुन्हा नाकाबंदी. कोरोनाचा फैलाव रोखताना सरकारची कसोटी. महाराष्ट्रातील 7 महापालिका आणि 8 जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला हे पाऊल उचलावं लागलंय. राज्य सरकारनं अनलॉक सुरू केल्यानंतर काही भागात झपाट्यानं कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. एकीकडे मुंबईतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बऱ्याच प्रमाणात यश आलं असलं तरी मुंबई लगतच्या महापालिकांमध्ये मात्र परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. विशेषतः ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर आणि कुळगाव बदलापूर या महापालिकांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्यामुळेच प्रशासनानं या महापालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई लगतच्या या महापालिकांप्रमाणे ठाण्यासह पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यांना सुद्धा कोरोनानं अजगरी विळखा घातलाय. राज्यात सतत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं 7 महानगरपालिका आणि 8 जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावलाय. खऱ्या अर्थानं आधीच्याच लॉकडाऊनमुळे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता कुठं ते पूर्वपदावर येत असताना पुन्हा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पुन्हा लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये आता नाराजीचा सूर उमटू लागलाय. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं कोरोना बाधितांना आरोग्य सुविधा पुरवण्यासोबतच आता प्रशासनासमोर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचं आव्हान उभं ठाकलंय. त्यामुळे आगामी काळात कोरोनाशी सामना करताना राज्य सरकारची खरी कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज आपण राज्यभरातला सगळा आढावा घेणार आहोत आणि याचवरती बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत पुण्यातून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत. अद्वैत, पुन्हा एकदा लॉकडाऊन. खरं तर पुन्हा एकदा लॉकडाऊन असं म्हणत असताना बहुतांशी लोकांनी, वेगवेगळ्या गटातल्या लोकांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व्यापारी वर्ग नाराज झाला, कारण आता कुठं व्यवहार सुरळीत होताना दिसत होते किंवा सुरुवात झाली होती. पण एकूणच आता लॉकडाऊनला पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. काय भावना व्यक्त होताना दिसत आहेत? लोक म्हणतायत हा लॉकडाऊनचा बडगा. संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. विशाल, जेव्हा आता 2-3 दिवस जेव्हा हा लॉकडाऊन आहे अशी घोषणा झाली आणि त्यानंतर लोकांनी भाजीपाला किंवा इतर काही किराणा खरेदी करण्यासाठी गर्दी केली, तेव्हा लोकांशी जेव्हा आपण संवाद साधला तेव्हा काही लोकांना असं वाटत होतं की परत एकदा लॉकडाऊनची गरज आहे आणि 10 दिवसाचा कडक लॉकडाऊन जर पाळला तर प्रादुर्भाव जो आहे तो कमी होईल, मृत्यूची संख्या घटेल. परंतु काही लोकांना असं वाटतंय की आता लॉकडाऊनचा परिणाम होण्यासारखी स्थिती नाही आहे, तर आपण उद्योग जे आहेत ते सुरू केले पाहिजेत. हातावरती ज्यांचं पोट आहे त्यांचा विचार केला पाहिजे. कारण आत्ता कुठं सलूनची दुकानं समजा सुरू झाली 8 दिवस, तुम्ही लगेच बंद करताय. किंवा इतर काही कंपन्यांमध्ये कामगार जे येत होते त्यांना आता परत घरी बसावं लागतं आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळतात. याच्यामध्ये आता महत्त्वाचं असं आहे की टेस्टिंग, चाचण्याची संख्या वाढलेली आहे. जर चाचण्याची संख्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढली तर आपल्याला खरोखर हे कळेल की लॉकडाऊन असताना किती पेशंट वाढत आहेत आणि लॉकडाऊन नसताना किती पेशंट वाढत आहेत. त्यामुळं चाचण्या आता किती होत आहेत 10 दिवसात हे बघायला पाहिजे. परंतु दृश्य पण दाखवूयात आपण. शुकशुकाट दिसतोय. लॉकडाऊन 1, 2, 3, 4, 5 या काळामध्ये जसं पुणे होतं तसंच दिसतंय. फार काही वाहनं रस्त्यावरती आपल्याला दिसत आहे. ही जी काही वाहनं आहेत ती बॅरिकेटिंग लावून पोलीस अडवत आहेत. प्रत्येक जण दुचाकी किंवा 4 चाकीतून त्याला अडवलं जातं. अशा पद्धतीने त्याचं स्क्रीनिंग केलं जाते. बघितलं जातं की खरोखर त्याकडं पास आहे का, पोलीस पास आहे का, तो अत्यावश्यक सुविधेमधला आहे का, तो डॉक्टर आहे का किंवा स्वच्छता कर्मचारी आहे का, हे तपासून मगच त्याला सोडलं जाते. त्यामुळे सध्या तरी फार काही असे विनाकारण फिरणारे असे
जे आधी आढळत होते तसे दिसत नाहीत. त्यामुळे कुठंतरी लोक घरी बसत आहेत, पण काही लोक अनिच्छेने बसत आहेत. जसं आपण म्हटलं की व्यापारी वर्ग तो मात्र नाराज आहे. त्यांना असं आश्वासन दिलं आहे की पहिला 5 दिवसाचा लॉकडाऊन कडक आहे, पुढचा जो 5 दिवसाचा लॉकडाऊन आहे तो थोडा कमी कडक आहे, त्याच्यामध्ये काही शिथिल करता येते का आम्ही बघूयात. त्यामुळे ते सुद्धा तयार झालेले आहेत की पुढचा जो 19 ते 23चा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये काहीतरी सुरू करा असं म्हणणं आहे. राजकीय पक्षांमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत, कारण भाजपनी याला नाराजी व्यक्त केलेली आहे. अर्थात आम्ही सरकारसोबत आहोत असं म्हटलेलं आहे. मनसेने सुद्धा याला विरोध दर्शवलेला आहे. पण सत्ताधारी आघाडी म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना, काँग्रेस ते मात्र या लॉकडाऊनच्या बाजूने आहेत. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे पालकमंत्री आहेत त्यांनीच सांगितल्यामुळं आता हा लॉकडाऊन जो आहे तो आहे. पुणे शहरामध्ये आहे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे. परंतु एक गोष्ट चांगली आहे की MIDC किंवा जी इंडस्ट्री आहे त्या सुरू राहणार आहेत, किंवा माहिती तंत्रज्ञानासारखी पुण्यामध्ये ज्या जास्त मोठ्या प्रमाणातील कंपन्या आहेत त्या सुरू राहणार आहेत आणि त्यांना पासेस दिले जाणार आहेत. पेट्रोल पंप जे आहेत ते सुद्धा 9 ते 6 उघडे असणार आहेत, खुले असणार आहेत. म्हणजे ज्यांना आवश्यक सुविधेमधल्या लोकांना जाण्या येण्यासाठी सुद्धा ती एक मोठी सोय असणार आहे. त्यामुळं आता याकडं लक्ष आहे की या 10 दिवसामध्ये लॉकडाऊन किती पाळला जातोय, त्याची कडक अंमलबजावणी होते का, हा एक भाग. आणि दुसरीकडं ज्या हेतूने हा लॉकडाऊन आणलेला आहे तो म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणं आणि मृताचं प्रमाण कमी होणं, ते साध्य होतंय का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. खरोखर असं केल्यामुळं कोरोनाची साखळी तुटणार आहे का असं केल्यामुळं जी इम्युनिटी, हर्ड इम्युनिटी ज्याला म्हणतो आपण, सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती जी तयार होत होती त्याला खीळ बसली आहे का, माहीत नाही. याच्यावरती तज्ज्ञांनी खरं तर प्रकाश टाकला पाहिजे की खरोखर असं केल्यामुळं कोरोना कमी होतो का इम्युनिटी कमी होते, हा परत एकदा वादाचा मुद्दा आहे. पण 10 दिवसानंतर मात्र याचे जेव्हा निष्कर्ष किंवा त्याचे परिणाम दिसतील की काय, त्याच्यावरनं आपण हा लॉकडाऊन जो आहे तो यशस्वी ठरला आहे का तो अयशस्वी आहे हे कळेल. मात्र यासाठी 10 दिवस आपल्याला थांबावं लागणार आहे. विशाल, पण अद्वैत, राज्यातला पहिला कोरोनाचा रुग्ण हा पुण्यात सापडला, त्यानंतर आजपर्यंत आकडा वाढतानाच दिसतोय, कमी होताना दिसत नाहीये. लॉकडाऊन केलं, आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आलं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे याच्यात की प्रशासन नेमकं ह्या सगळ्या फैलावाला रोखण्यात कुठे कमी पडतंय. आपण जर बघितलं तर अनेक गोष्टी आहेत. जसं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं की जे स्क्रीनिंग होत होतं, जी तपासणी होत होती ती विशिष्ट देशामधून जे लोक येत आहेत त्यांचं स्क्रीनिंग केलं जात होतं. आणि ह्याच्यामध्ये मग काही दुबई किंवा आखातातले देश आहेत तिथले जे प्रवासी आले त्यांचं काही तपास झाला नाही. पुण्यामध्ये जो पहिला पेशंट सापडला 9 मार्चला, आपल्याला माहिती आहे होळी रंगपंचमीच्या वेळी, तो मुंबईला उतरला, त्याची काही तपासणी झाली नाही, तो पुण्यात कॅबने आला आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी, मुलगी आणि तो कॅब ड्रायव्हर हे 4 जण पॉझिटिव्ह झाले. याचा अर्थच कुठंतरी जेव्हा तो दुबईवरनं मुंबईला उतरला तिथंच जर त्याची तपासणी झाली असती, त्याला क्वारंटाईन केलं असतं तर कदाचित पुण्यामध्ये कोरोनाचा प्रवेश झालाच नसता. त्यामुळं असे पण गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जे प्रशासनाची जी केंद्र आहेत, कलेक्टर असेल किंवा महापालिका आयुक्त असेल, पिंपरी चिंचवडचा, असा 2-3 भागामध्ये हे सगळं वाटल्या गेल्यामुळं तिथं काही गोंधळ झाले. आणि निश्चितपणे आपण बघितलं की पुण्यामध्ये शेखर गायकवाड ज्यांची नुकतीच बदली झाली, ज्यांचं काम जे आहे ते चांगलं चाललं अशी चर्चा होती, परंतु असं म्हटलं गेलं की त्यांचा लॉकडाऊनला विरोध होता म्हणून त्यांना हटवलं गेलं. तर थोडक्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रशासकीय कारभारामधला जो गोंधळ आहे तो सुद्धा लपलेला नाही आहे. ससून सुरुवातीला प्रचंड वादामध्ये आलं की त्याची क्षमता असताना तिथं पुरेसे बेड्स नाही आहेत, तिथं पुरेसे ICU नाही आहे, तिथं डॉक्टर्स काम करायला नकार देत आहेत. परंतु ससूनकडनं सांगितलं गेलं की तिथं मुख्यतः एकतर ब्रॉड डेड टाईपचे पेशंट आणले जात आहेत किंवा शेवटच्या स्टेजला आलेले पेशंट तिथं येत आहेत आणि त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे. नायडू रुग्णालय आणि ससून ही 2 सरकारी रुग्णालय आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा पेशंट जे आहेत ते वाढत होते. त्यामुळं अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये. अजूनही NIV, फक्त NIVमध्येच जी चाचणी आहे ती होती आहे. आत्ता अँटीजन चाचण्या सुरू केलेल्या आहेत, अर्ध्या तासामध्ये रिझल्ट येणार आहे, पण त्या आत्ता सुरू झाल्या. आत्तापर्यंत सगळा जो भार होता तो NIVवरतीच पडत होता. त्यामुळं चाचण्यांची संख्या जी आहे ती जेवढी पाहिजे होती तेवढी झालेली नाही, आता ती वाढली. परंतु हा 3-4 महिन्याच्या काळामध्ये जर ससूनमध्ये आणखीन एक आपण लॅब सुरू करू शकलो असतो, ज्याची केवळ घोषणाच झाली की 24 कोटी रुपये लागणार आहेत, पैसे मंजूर केलेले आहेत, परंतु अजून पण ती सुरू झालेली नाही आहे. जर ती सुरू झाली असती
चाचण्यांचं प्रमाण वाढलं असतं तर जे रुग्ण फैलावलेले आहेत त्यांचं निदान होऊन त्यांच्यावर उपचार होऊन तो संसर्ग टाळता आला असता. त्यामुळं कमी असलेली सुरुवातीच्या काळामध्ये चाचण्यांची संख्या, प्रशासनामध्ये जी एक वाक्यता पाहिजे ती नसणं, अशा अनेक गोष्टी आहेत. कुणा एकावरती याचा दोष देता येणार नाही, कुठल्या एका अधिकाऱ्यावरती किंवा कुठल्या एका याच्यावरचं असतं स्थानिक स्वराज्य संस्थेवरती. पण निश्चितपणे पुण्यामध्ये संख्या वाढत चाललेली आहे आणि जर आपण बघितलं तर 4 महिन्याच्या कालावधीमध्येच जिल्ह्यामध्ये 40,000 एकूण जे रुग्ण आहेत तो टप्पा जो आहे तो ओलांडलेला आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये ओलांडलेला आहे. अद्वैत, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतोच, कारण आपल्याबरोबर या सगळ्या चर्चेमध्ये आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ संजय केतकर देखील सहभागी झालेले आहेत. मला हा जो आमच्या प्रतिनिधींना मी प्रश्न विचारला तोच प्रश्न आपल्यालाही विचारायचा आहे की नेमकं प्रशासन कुठे कमी पडतंय कोरोनाचा हा सगळा फैलाव रोखण्यामध्ये, कारण आता पुन्हा एकदा लॉकडाऊन. कसं आहे, मी सांगतो आपल्याला की मुळात आधी पहिल्यांदी जेव्हा हा सगळा प्रकार सुरू झाला मार्चच्या अखेरीला, त्याच वेळेला जी पावलं शासनाने उचलायला पाहिजे होती ती उचलली गेलेली नाहीत. मग ते केंद्र शासन असेल आणि राज्य शासन असेल, मुळात आधी त्यांना एपिडेमिक आणि पॅन्डेमिक याच्यातला फरकच कळला नाही की पॅन्डेमिक सिच्युएशनला ते वैश्विक होतं, कोणाकडनं आपल्याला मदत मिळणार नव्हती याची पूर्ण कल्पना असताना आपल्या लोकल लेवलवरती आपली लोकसंख्या पाहता, आपला भूगोल पाहता त्याच्यावरती आराखडे बनवायला पाहिजे होते. मूळ डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन मध्ये ते गेल्या 20-22 वर्षात झालेलं नाही आणि तीच आमची मागणी होती गेल्या 21-22 वर्षापासून की डिस्ट्रिक्ट लेवलवर, तालुका लेवलवरती मॅनमेड डिझास्टर आणि नॅचरल डिझास्टर असे तुमचे प्लॅन तयार झाले पाहिजेत. एक मास्टर प्लॅन असतो आणि त्याला खाली खाली डिस्ट्रिक्ट लेवलवरती म्हणजे लोकल लेवलवरती तुमचे स्वतःचे प्लॅन्स असायला पाहिजेत. त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष केलं गेलं. दुसरी महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो, मी मागे सुद्धा चॅनलवरती उदाहरणादाखल सांगा ना, म्हणजे नेमके हे प्लॅन कसे असतात. जर आपण ही कोरोनाची परिस्थिती गृहीत धरतोय तर एक यातले तज्ञ म्हणून कसा तो प्लॅन असला पाहिजे, मॅनमेड प्लॅन. मुळात आता तुम्ही विचार करा की तुम्हाला हे सगळ्या आधीपासून माहिती आहे की याच्यामध्ये नंतर मुवमेंट ही अनिवार्य आहे माणसांची. बाहेरच्या राज्यातनं, बाहेरच्या देशातनं तुमच्याकडे लोक येणार आहेत. तुम्ही जो पहिला लॉकडाऊन केला तो लॉकडाऊन तुम्ही फक्त 5 तासाचा अवधी देऊन करू शकत नाही. तुम्ही मिनिमम 10 दिवसाचा अवधी देऊन त्याच्यामध्ये सगळी मोबिलिटी सर्वप्रथम करायला पाहिजे होती. ती मोबिलिटी झाल्यावरती मग तुम्हाला तुमची लाईन ऑफ ऍक्शन ठरवता आली असती, पण ती केली गेलेली नाही. अवघ्या 4 आणि 5 तासामध्ये तुम्ही लॉकडाऊन म्हणता आणि लॉकडाऊनचा निश्चित अर्थ काय होता हे कळलंच नव्हतं. म्हणजे पहिल्या लॉकडाऊन मध्ये जर बँकिंग या सगळ्या गोष्टी सुद्धा जर बंद ठेवल्या गेल्या असत्या तर ह्याच्यावरती विलक्षण चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळाला असता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगतोय, शासनाचं सगळ्यात मोठं चुकलेलं आहे आणि ज्याची मी त्यांना सूचना आधीही दिली होती की कम्युनिटी सर्व्हिस, कम्युनिटी हेल्प ही तुम्हाला अनिवार्य आहे, कारण हे पॅन्डेमिक आहे, याचा मॅग्निट्यूड प्रचंड मोठा असणार आहे. मग कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे नक्की काय, तुमच्या लक्षात आलं असेल की शेवट हे लोक इतके हतबल झालेले दिसले की जेवण देणं लोकांना, काय अनाज देणं, या सगळ्यात सरकारपेक्षा सुद्धा एनजीओज आणि माणसं पुढे येऊन सरकत होती इंडिव्हिज्युअल लेवलवरती. सूद वगैरे सारख्यांची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे आहेत, सोनू सूद वगैरे सारख्यांची. अशा याच्यात त्यांचा मोबिलिटी फेल्युअर सुद्धा झाला, कारण मुळात तुमच्याकडे जी संख्या होती या रोगाची नाही, ओव्हरऑलच या सिच्युएशनची कॉम्बॅट करण्याची, त्याचा तुमच्याकडे आढावाच नव्हता. मुळे तुम्हाला असं वाटलं की मुंबई पुणे वगैरे नाहीये, अख्खा देश याच्यामध्ये येणार आहे, या चपेटमध्ये येणार आहे, ह्याची कल्पना केंद्र सरकारलाही हवी होती आणि ती राज्य सरकारलाही हवी होती. आणि तज्ज्ञ वास्तविक बरेच होते, ते केंद्र सरकारनेही सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचा उपयोग करून घेतलेला नाही. हा सगळा जर प्रॉब्लेम सुरू झाला असेल तर तो फर्स्ट लॉकडाऊन पासून सुरू झाला, दोन्ही शासनांकडनं, केंद्रही आणि राज्यही. त्याचबरोबर कारणीभूत जर अजून कोणाला धरायचं असेल तर समाजाला, लोकांना, ज्या लेव्हलवरती लोकांनी कायद्याचं उल्लंघन केलं, गाईडलाईन्सचं उल्लंघन केलं आणि ते करत असताना त्यांना एक प्रकारचा अभिमान वाटत होता, त्याचे हे दुष्परिणाम माणूसच भोगतोय. आज काय गरज आहे मी आपल्याला थोडक्यात सांगतो. मग ही सिच्युएशन असताना काय करायचं, आज सुद्धा शासनाने कम्युनिटी हेल्प घेतली पाहिजे. म्हणजे काय तर कायद्याचं उल्लंघन हा मानवी स्वभाव आहे, परंतु ज्या वेळेला एक सामान्य माणूस दुसऱ्या सामान्य माणसाला सांगतो त्यावेळेला त्याच्यावरती परिणाम होतो. कारण कायद्याचं उल्लंघन हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. जे टोल नाके, जे चेक नाके, जे इनपुट्स बॉम्बेला होते
तिथे पोलिसांबरोबर सामान्य माणसं जर उभी केली असती, आणि मी तुम्हाला सांगतो आजही जर शासनाने असा एक हे काढला अपील की या सगळ्यासाठी आम्हाला सामान्य नागरिकांची मदत हवी, तुम्ही जीवावर उदारून आमच्याकडे कोण कोण येते, मी तुम्हाला सांगून खोटं वाटेल, कमीत कमी तुमच्याकडे अक्रॉस महाराष्ट्र 15 ते 20 हजाराच्या वर लोकांना नावं नोंदवतील. वा वा. इतका हा समाज संवेदनशील आहे. कारण अशी आम्ही चित्र पाहिलेली आहेत गुजरातच्या भूकंपाच्या वेळेला, अशी आम्ही चित्र पाहिलेली आहेत किलारीच्या भूकंपाच्या वेळेला. संजय केतकरजी, आता हा जो लॉकडाऊन करण्यात आलेला आहे याचा काही फायदा होणार का? म्हणजे आता हा लॉकडाऊन सगळीकडेच केला जातोय ऑलमोस्ट महाराष्ट्रात. इंटेन्स करायला हवाय हो हा लॉकडाऊन जो तुम्ही म्हणताय ना. आता सुद्धा तुम्ही जर जाऊन ठाणा, पुणा या सगळ्या भागात बघितलं तर व्यवस्थित अशी वाहतूक आणि माणसं रस्त्यावरनं फिरताना तुम्हाला दिसतायत. या सगळ्याचा आणि बरं पोलिसांची संख्या, या हॉस्पिटल्सची संख्या, याचा तुम्ही रेशो लोकांसमोर ठेवलाय का? एक लक्षात ठेवा, पॅन्डेमिक जे असतं ते सुरुवातीला 0.1 डेसिमलच्या वरती असतं आणि नंतर त्याचा राईज जो होतो तो पहिल्या स्पेलमध्ये 13 ते 14% राईज होतो. अच्छा. आणि तोच तो टाइम होता जेव्हा आम्ही सांगत होतो की इंटेन्स करा, क्लोज द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स ऑल्सो, तुम्ही कम्युनिटीला मध्ये घ्या आणि कम्युनिटीला सांगू दे की हे करू नका म्हणून. आज तुम्हाला परिस्थिती सांगितली तर खोटं वाटेल. सोसायट्या म्हणजे कसं झालं, सुरुवातीला वाटलं स्लम एरिया, अजून काही लोअर मिडल क्लास एरिया, तिथे प्रादुर्भाव जास्त आहे. बट नाव इफ यू गो डीप इन टू इट, तुमच्या लक्षात येईल उच्चभ्रूंच्या, पैसेवाल्यांच्या, सुशिक्षितांच्या सोसायट्या सुद्धा या कोरोनाने भरलेल्या आहेत. बरोबर बरोबर. कारण ती माणसं त्याचं अगदी ताजं उदाहरण शहनशाह अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायला हवं की त्यांच्या घरापर्यंत देखील कोरोना पोहोचलेला आहे. संजय केतकरजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, आणखीन काही मला आपल्याशी बोलायचं आहे. पण या सगळ्या चर्चेमध्ये आपल्यासोबत बारामतीहून आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव सहभागी होत आहेत. जितेंद्र, ज्या बारामती पॅटर्न बद्दल कौतुक केलं गेलं, ज्याबद्दल फार आवर्जून सांगितलं जातं, त्या बारामती पॅटर्नला घेऊन खुद्द म्हणजे अजित पवार तो बारामती पॅटर्न पुण्यातही राबवू शकत होते, मग तसं का घडलं नाही? म्हणजे ज्या वेळेस लॉकडाऊन करण्यात आला त्यावेळेस बारामतीच्या प्रशासनाने पूर्णतः तयारी केली होती. प्रत्येक चौक बंद केला होता आणि प्रत्येकाला घरच्या घरी वस्तू मिळत होत्या. आणि असं असताना कुठल्याही नागरिकाला घराबाहेर पडता येत नव्हतं. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर संपूर्ण नागरिक घराबाहेर पडले. पुणे असतील, मुंबई असतील, इतर शहरामधून जाणं येणं वाढलं. आणि जे नागरिक इतर राज्यात असतील किंवा शहरात जाऊन आले, त्यामुळे हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. मग असं असताना प्रशासनाने जरी काळजी घेतली असली तरी नागरिक काळजी घेताना दिसत नव्हते. आणि म्हणून 2 दिवसात बारामतीत जे कोरोना पॉझिटिव्हची संख्या झपाट्याने वाढली. आणि मग असं असताना हॅलो जितेंद्रशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करू. संजय केतकरजी, आणखीन आपण बोलणार आहोत. जितेंद्रकडे पुन्हा एकदा जाऊया. जितेंद्र, कसं बारामती कोरोना मुक्तीच्या दिशेने प्रशासनाने पावलं घेतली, परंतु असं असताना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने प्रत्येक नागरिकांना घरपोच सगळ्या सुविधा मिळायच्या. दूध असतील, अत्यावश्यक सुविधा असतील. पण नाही जितेंद्र, यात प्रश्न असा अगदी थोडक्यात, हे पुण्यात अप्लाय होऊ शकत नाही का? नाही, हॉटस्पॉट वाढले. पुण्यातनं बारामतीत येणाऱ्यांची संख्या वाढली, त्यामुळे बारामतीत देखील त्याचा प्रादुर्भाव वाढला ना. आपल्याला आणखीन बोलायचंय, पण यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण चर्चा करतोय बडगाव लॉकडाऊनचा. या विषयाला घेऊन जवळजवळ महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येते, कारण परिस्थिती जी ती बिकट होत चाललेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही कमी होण्याच्या ऐवजी वाढतानाच दिसते, त्यामुळे चिंतेचा विषय. याच विषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता पुण्यावरनं आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर बारामतीहून आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्याबरोबर आहे. मी अद्वैतकडे पुन्हा एकदा जातोय. अद्वैत, ब्रेकपूर्वी केतकरांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडले की सामान्य माणसाला हाताशी धरून खरं तर सामान्य माणसाला समजवणं गरजेचं आहे. या सगळ्या आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये तुझ्या या सगळ्या रिपोर्टिंगच्या अनुभवातनं तुला कोणत्या गोष्टी ऍड कराव्याशा वाटतील?
विशाल, आपण जे म्हटलं की एकदा का सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन जाहीर केला होता तेव्हा केतकर सरांनी सांगितलं तेव्हाच तो कडक करायला हवा होता. त्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने शिथिलता देत गेलो आणि आपण एका टप्प्यावरती अनलॉक किंवा बिगिन अगेन असं म्हटलं. खरं तर त्यानंतर ही मानसिकता असायला हवी होती की जी आपली भाषा पण बदलते की सुरुवातीला कोरोनाशी युद्ध आहे, त्याला हरवायचं आहे वगैरे अशी भाषा केली गेली आणि नंतर मात्र सगळ्यांचा सूर बदलला आणि याच्यासोबत जगायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा हे स्पष्ट झालं की कोरोनावरती लस किंवा औषध जे आहे ते 2021 पूर्वी येणार नाही आहे, कारण WHO ज्या सौम्या स्वामीनाथन आहेत त्यांनी सांगितलं, किंवा पुण्यामधली जी सिरम इन्स्टिट्यूट जी ऑक्सफोर्डच्या बरोबर टायअप करून उत्पादन करणारे लशीचं त्यांचे जे आदर पुनावाला आहेत त्यांनी पण सांगितलं की लशीची घाई करणार नाही, 15 ऑगस्टपूर्वी वगैरे लस येणं शक्य नाही, ही जानेवारी 2021ला येईल. जेव्हा हे स्पष्ट होतं की औषध जे आहे ते 2021ला येणार आहे आणि 2021ला अजून 6 महिने आहेत, तेव्हा आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. आता काय, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत आपण लॉकडाऊनचा पर्याय वापरणार का? त्यामुळे जेव्हा आपण लॉकडाऊन 1, 2, 3, 4, 5 नंतर अनलॉक 1, 2 मध्ये गेलो किंवा बिगिन अगेनमध्ये गेलो, तेव्हाच खरं तर आपण हेच सातत्य ठेवायला हवं होतं आणि कसं जगायचं आहे सोबत. रिकव्हरी रेट पण चांगला आहे, त्याचं प्रमाण जे आहे ते डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांचं पण प्रमाण जे आहे ते चांगलं होतं. त्यामुळं कुठंतरी मृत्यूदर मात्र जो आहे तो चिंताजनक आहे. तो कशामुळे आहे, त्याची काय कारणं आहेत, त्याच्यावरती लॉकडाऊनच्या व्यतिरिक्त काय उपाय करायला हवेत, याच्यावरती खरं तर शासन किंवा प्रशासन आहे त्यांनी फोकस करायला हवा होता. जसं केतकर सर म्हटले की लोकांची मदत घ्यायला पाहिजे, सामान्य माणसामध्ये विश्वास निर्माण करायला पाहिजे. होतं असं की केतकर सरांकडेच जाऊयात. तू जसे मुद्दे मांडले त्यानंतर केतकर सरांशी आपण बोलूयात. केतकर सर, आता ट्रबल शूटिंग होणं फार गरजेचं आहे. म्हणजे तातडीच्या पातळीवरती गोळ्या अशा झाडाव्यात की कुठेतरी हे थांबवणं किंवा काही प्रमाणात त्याला कसं कमी करता येईल या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. काय सूचना आहे आपली? संजय केतकर. हॅलो. हा, मी सांगतोय आपल्याला 4 गोष्टी कराव्या शासनाने. की सगळ्यात पहिल्यांदा कम्युनिटी हेल्प घेतली पाहिजे. एक बर, जे मी 4 महिन्यापासून म्हणतोय, कम्युनिटी हेल्प मी आपल्याला सांगितलं की ती वेगवेगळ्या माध्यमातून घेता येते, त्याच्यात सक्सेसफुल रिझल्ट आहेत आणि ते रिझल्ट जे सक्सेसफुल मी आपल्याला म्हणतोय तो आकडा आम्हाला आमच्या थिअरीनुसार 88% पर्यंत गेलेला आहे कम्युनिटी हेल्पचा. त्यामुळे ती आता काळाची गरज आहे. नंबर 2, टोटल लॉकडाऊन, याचा अर्थ फिनान्शियल इन्स्टिट्यूट पासून सगळं म्हणजे सगळं 10 दिवस बंद. एक बँक सुद्धा दिसता कामा नाही रस्ते. काय असतं, फिनान्स चालू असला की माणूस बाहेर जातो, बरोबर, आणि त्याच्यातनं ते सगळंच पेट्रोल पंप्स ओनली फॉर अँब्युलन्सेस, पोलीस व्हेकल्स, मिलिटरी कुठे पॅरामिलिटरी वगैरे आणली असेल तर ओनली फॉर नो पेट्रोल फॉर प्रायव्हेट. हे काय झालंय मी सांगू का, केंद्र सरकार पण आणि राज्य सरकार पण मुळात घाबरलेलं आहे, ते अर्थकारणाला घाबरलंय आणि त्या अर्थकारणाचं प्रेशर अजून आणतायत समाजातलेच लोक. उद्या सलूनवाले आणतायत, सिनेमावाले आणतायत, सिरियलवाले आणतायत. तुम्ही नका नमू त्याच्यात. सरकारने नमताच घेता कामा नये. आता शाळावाले येत आहेत. जगायचं जर असेल त्या सगळ्यांना आता तिथल्या तिथे बडगा दाखवला पाहिजे की स्टॉप इट. इफ यू वॉन्ट टू सर्व्हाइव्ह, फॉलो द रूल्स. आणि त्याच्यासाठी 10 दिवसाचा अत्यंतिक कडक बंदोबस्त. मी म्हणतोय, परत रिपीट करतोय की त्याच्यामध्ये फिनान्शियल इन्स्टिट्यूट पहिले बंद करा. एकही मुवमेंट, एक सुद्धा मुवमेंट कुणाचीही होता कामा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यात पण मी आपल्याला सांगतो की पॉलिटिकल पार्टीज ह्या सगळा कोरोना विषय बाजूला ठेवून सत्ताच्या स्पर्धेमध्ये जे काय आहे, राजस्थान बघतोय, महाराष्ट्रात चाललंय, याच्या बातम्यांनी झालंय काय माहितीये का, सामान्य माणूस गाफील राहिलाय की ज्यार्थी शासनच याच्यात इतकं बिंदास आहे की त्यांना त्याची पडलेली आहे, तर मग मी बाहेर पडलो तर मला कोण काय बोलणार आहे. बरोबर. त्यामुळे ही जी सायकोलॉजी आहे ना, बिल्डअप व्हायला पाहिजे होती, पॅन्डेमिक थ्रेट, ती सायकोलॉजी निर्माण करण्यात सगळी शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन हे टोटल अपयशी आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे कम्युनिटी सपोर्ट त्यांनी घेतला नाही. तो आत्ता या क्षणापासून घेऊन त्यांनी लॉकडाऊन इतका इंटेन्स करायला पाहिजे की मी म्हणतोय तसं फिनान्शियल इन्स्टिट्यूट्स पण बंद केली गेली पाहिजे. आपला मुद्दा लक्षात आला. सगळ्या इंडस्ट्रीनी मी एवढंच बोलतो की सगळ्या इंडस्ट्रीनी सरकारवरती प्रेशर आणणं बंद केलं पाहिजे.
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अद्वैत, तुझेही धन्यवाद. पुण्यातली सगळी परिस्थिती तू आपल्यापर्यंत पोहोचवली आणि जितेंद्र जाधव देखील बारामतीवरनं होता. बारामती पॅटर्नबद्दल माहिती देण्याकरता जितेंद्र तुझेही धन्यवाद. जसं या सगळ्या चर्चेमध्ये आपण जाणून घेतलं की कायदा मोडणं हा मानवाचा स्वभाव आहे, पण मानवाने या सगळ्या परिस्थितीत स्वतःला समजवायला हवं आणि हे समजून घ्यायला हवं की परिस्थिती बिकट होत चालली आहे. आपण नियम पाळू, घरात राहू, तरच हा कोरोना आवरला जाणार आहे. अन्यथा परिस्थिती बिकट होईल. तसं होता कामा नये. आज इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक